Today is Ash Wednesday. आज राखेचा बुधवार आहे. And it's the Lenten season. लेंट म्हणजे 40 दिवस आज सुरू होतात. And in these days, या अलीकडच्या दिवसांमध्ये God wants to speak to us in a very special way. देवाला आपल्याशी खास रीतीने बोलायचं सुद्धा आहे. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. A time to fight and a time to flee. युद्ध करायची वेळ आणि पळायची वेळ. There is a time to fight and there is a time to flee. एक युद्ध करायची वेळ असते आणि एक पळायची वेळ असते. Sometimes we flee when we have to fight. कधी-कधी जेव्हा आपण युद्ध करायचं असतं त्यावेळेला आपण पळून जातो. And when we have to flee, we fight. आणि जेव्हा पळायचं असतं त्याला युद्ध करतो. Amen. आमेन. And so we need to know when we have to fight. तर कधी युद्ध करायला हवं आहे हे आपल्याला कळायला हवं आहे. And when we don't need to fight. आणि कधी आपण युद्ध नको करायला हवंय तेही आपल्याला कळायला हवंय. When we need to flee. कधी आपण पळायला हवंय And when we should not flee. आणि कधी पळायला नकोय. We'll open our Bibles to Ecclesiastes chapter 3 verses 1 and 8. उपदेशक याचा 3रा अध्याय त्यातलं पहिलं आणि 8वं वचन आपण यावेळेला काढूया. उपदेशक 3:1 आणि 8. To everything there is a season and a time to every purpose under the heaven, a time to love and a time to hate, a time of war and a time of peace. उपदेशकाचा 3रा अध्याय पहिलं आणि 8वं वचन. प्रत्येक गोष्टीला समय आहे आणि आकाशाखालती प्रत्येक गोष्टीला वेळ आहे. 8वं वचन. आवड धरण्याची वेळ व द्वेष करण्याची वेळ, लढाईची वेळ व सल्ल्याची वेळ आहे. So there is a time of war. तर एक युद्धाची वेळ असते and there is a time of peace. आणि एक शांतीची वेळ असते. Fighting means to engage in a struggle against a perceived enemy. आणि युद्ध म्हणजे एक जो शत्रू लक्षात आलेला आहे त्याच्या त्रासामध्ये आपण व्यस्त असतो. Fighting against a perceived enemy is a war. शत्रू विरुद्ध झगडा करणे म्हणजे युद्ध. Engaging in a struggle against perceived enemies. कळून आलेल्या शत्रूच्या विरुद्ध युद्धामध्ये जाणं. Whether it is with defense or with offense. मग विरोधासाठी असो किंवा हल्ला बोल असो. And most human beings, आणि जास्तीत जास्त मानवजात, irrespective of who they are, मध्ये कोणी असोत, or what they know, किंवा त्यांना काही ठाऊक असो, or where they have been, किंवा ते कुठेही कोणी असोत, काही असोत, कुठून आलेले असोत, and whatever level of spiritual maturity they hold, आणि ज्या कुठल्या पद्धतीची एक आध्यात्मिक प्रौढता समंजसपणा त्यांच्यात असो, they have something they would fight for. कशा ना कशासाठी तरी त्यांचं युद्ध चालूच असतं. In the world we see, जगात आपण पाहतो, we fight for our fundamental human rights. आपण आपल्या मानवी हक्कांसाठी, जे मूलभूत मानवी हक्क आहेत त्यांच्यासाठी आपण झगडा करतो. We fight for our positions. आपण आपल्या पदांसाठी लढतो, हे पद माझं आहे, Or what we possess or we want. जे काही आपलं आहे, जे काही आपल्याला हवं आहे त्याच्यासाठी आपण लढतो. We fight for our family. आपल्या कुटुंबासाठी आपण लढतो. We fight against our family. आपल्या कुटुंबाविरुद्धही लढतो. We fight for our jobs. आपल्या नोकऱ्यांसाठी लढतो. We fight for what belongs to us. जे आपलं आहे त्याच्यासाठी लढतो. We fight for what does not belong to us. आणि कधी कधी जे आपलं नाहीये त्याच्यासाठी पण लढतो. Because we want what others have. कारण दुसऱ्यांकडे जे आहे ते आपल्याला नेहमीच हवं असतं. And so we are sensitive to criticism and insults. आणि मग निंदा, अपमान याला आपण संवेदनशील होतो. And so people fight for various things. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की माणसं वेगवेगळ्या कारणांनी लढा करतात, लढाया करतात, झगडा We करतात. even fight for things we don't really own. आणि खरोखर ज्या गोष्टी आपल्या नाही आहेत, आपल्या मालकीच्याही नाही आहेत, त्यासाठी आपण कधी कधी लढतो. I know after we became Christians, some of these fights we have stopped. मला माहितीये आपण ख्रिश्चन झाल्यानंतर यातली काही भांडणं, लढाई, झगडा आपण आता सोडलेला आहे. But still there are fights we are still fighting which we ought not to fight. पण तरी काही लढाया आपण लढतोय बरं का, की ज्या आपण लढायला ऍक्च्युअली नकोय. So the question is, तर प्रश्न असा आहे, should a true Christian fight for anything and everything? खऱ्या ख्रिश्चन माणसाने प्रत्येक गोष्टीसाठी, सगळ्यासाठी लढायचंच का? And if you were to write a list of things worth fighting for, आणि तुम्ही जर यादी तयार केली की कुठल्या कुठल्या गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टींसाठी आपण लढाई करायला हवी आहे, what
would that list be? तर त्या यादीत काय काय असणार आहे? What would that list include? आणि त्या यादीमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश असणार आहे? जर तुम्ही ठरवलं की लढाई कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी करायची आहे, तर त्यात काय काय येणार आहे? And this is what we are going to see today. तोच अभ्यास आज आपण करणार आहोत. When we need to fight, जेव्हा आपल्याला लढाई करावी लागते, झगडा करावा लागतो, should we fight? त्याला आपण ती लढाई खरंच करायची का? When we have to flee, जेव्हा आपण पळून जायला हवंय, should we flee? तेव्हा पळून जायचं असतं का? What does the Bible say? बायबल काय म्हणतं या विषयीनं की पळून जायचं असतं तेव्हा पळून जायचं असतं का? लढायचं तेव्हा लढायचं असतं का? काय करायचं असतं? And what kind of fight we need to fight? आणि कुठल्या पद्धतीचा लढा आपण दिला पाहिजे? And against whom we need to fight? आणि कुणाविरुद्ध आपण तो लढा दिला पाहिजे? Is fight right or flight right? एक तर पहिलं म्हणजे लढाई योग्य आहे का किंवा पळून जाणं योग्य आहे का? Bible tells us बायबल आपल्याला सांगतं to everything there is a season प्रत्येक गोष्टीचा एक ऋतू असतो and a time to every purpose under the heaven. आणि स्वर्गाखाली प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी संकल्प A असतो. time to love, एक प्रेम करायची a वेळ time to असते, hate, एक तिरस्कार करायची a वेळ time असते, for war, एक युद्धाची वेळ and असते, a time of peace. एक शांतीची सुद्धा वेळ असते. That means you cannot fight all the time. याचा अर्थ आपण सदोदित लढत बसू शकत नाही, भांडत बसू You शकत cannot flee all the time. आणि याचा अर्थ आपण सदोदित पळून सुद्धा जाऊ शकत. There is a time to hold your peace. तर कधी कधी शांतही राहायचं असतं, There is a time to declare war. कधी कधी युद्धही पुकारायचं असतं, But there are fights that has to be waged all the time also. आणि कधी कधी अशी युद्ध असतात की जी सारखी पुकारायचीच असतात. Yes. अशी काही युद्ध आहेत. Some fights you have to fight till your death. काही युद्ध मरेपर्यंत करायची असतात. Some fights you have to fight for a season. काही युद्ध आपल्याला काही ऋतूमध्ये काही वेळासाठी करायची असतात. And so there are fights which you have to fight till the very end. तर काही युद्ध अगदी अखेरीपर्यंत सुद्धा करावी लागतात. And these fights you cannot stop. आणि ही युद्ध, या लढाया आपण थांबवू नाही शकत की ज्या आपल्याला नेहमी करायला लागणारच आहेत आणि करायच्याच. This is constant fight. ते सातत्याचं युद्ध असतं की हा काही जो लढा असतो तो कधीच आयुष्यात थांबत नाही. कधी संपणार? मी मेल्यावर माझा तो लढा संपणार. And you cannot afford to put down your weapons even once. आणि एकदाही तुम्ही तुमची शस्त्र खाली टाकून चालणार नाहीये, झेपणारच नाही, परवडणारच नाही. What is this kind of fight then? तर ही कुठल्या पद्धतीची लढाई असते की ज्यात आपण हत्यारं खाली टाकून झेपणार नाही, परवडणार नाहीये, सारखं तो लढा द्यायलाच लागणार आहे. Let us see where we need to fight and where we need to flee. तर आपण बघूया कुठे आपण लढा द्यायला हवा असतो, कुठे पळून जायचं असतं, कुठे थांबायचं असतं किंवा कुठून पळून जायचं असतं, And what kind of fights we talk about. आणि कुठल्या पद्धतीच्या लढ्यांविषयी आपण बोलत आहोत ते बघूया. And now conflicts, आता जे काही वादिवाद असतात, they come in different categories. वादिवाद वेगवेगळ्या वर्गांमध्ये येतात. Though we have the right for self-defense, आणि जरी आपण स्वबचाव त्याच्यामध्ये करू शकतो, जो काही विरोध होतो, वादिवाद होतो, त्याच्या स्वबचाव तर आपण करू शकतो. Christians are not called to take up arms against their offensive or aggressive neighbors. परंतु ख्रिश्चन लोकांना ज्या काही समजा त्यांचे कोणी शेजारी पाजारी आहेत, त्यांनी त्यांच्या विरुद्ध काय हल्लाबोल केलेला आहे, तर त्याविषयीनं ख्रिश्चन लोकांना त्यांच्या हातात हत्यारं घ्यायची परवानगी नाही. We cannot नाही, take up weapons. to आपण fight. हातात हत्यारं म्हणजे शस्त्र लढायला कुणाही विरुद्ध नाही घेऊ शकत. Some people say, I kept a hockey stick at home काही लोक म्हणतात नाही, मी घरी हॉकी स्टिक ठेवलीच आहे. for कशाला? self-defense. स्वतःला वाचवायला. म्हणून सारखा तू संकटातच पडतोयस, वाचायचा कधी नाहीस. And sometimes we use that same hockey stick to beat our own people at आणि home. कधी कधी तीच हॉकी स्टिक आपण आपल्या घरच्या माणसांना मारायला सुद्धा वापरतो. But our weapon is not physical. पण आपलं हत्यार शारीरिक नाहीये. It's gone. बस ते दिवस गेले. Those days are gone. गए वो दिन भाई जब झगड़ा करते थे ऐसे हॉकी स्टिक लेके. So गए वो दिन. physical fight is out completely. तर आता हे असं शारीरिक युद्ध लिटरली हातामध्ये बंदुका आणि काठ्या घेऊन करणं आपल्या आयुष्यातून गेलं पाहिजे, जायला हवंय. You may go to the gym but not to fight for some तुम्ही against someone. जिमला जाऊ शकता कसरती वगैरे करायला, पण कुणाविरुद्ध युद्ध पुकारायला नाही, कोणाला मारून हाणून काढायला नाही. You don't build up muscles so you can beat up somebody. डोले शोले बना, काही हरकत नाही, पण कुणाला मारायच्या हेतूने डोले शोले मत बना. See, you cannot raise your hand. हात नाही उगारू शकत आपण. Those days are gone. ते दिवस गेले आपले. Jesus in fact said, येशू उलटपक्षी स्वतः म्हणाले, if anybody slaps you on the right cheek, show the other cheek as well. तुला जर उजव्या गालावर कोणी थप्पड मारली तर डावाही पुढे करायचा. That means म्हणजे काय? now our hands are tied up. हात बांधले गेले जातात आपले.
our hands are tied up. आता आपले हात बांधले गेले, Because the hands that carry the gospel cannot now fight. कारण जे हात हे उचलतं ते भांडू नाही शकत. खरं म्हटलं तर असं आहे. However, तरी कशी असो, God is under attack in today's world आत्ताच्या सध्याच्या जगामध्ये देव हल्ल्याखाली आहे. because कारण His creative order, त्याची जी निर्मितीची, त्याचा जो निर्मितीचा क्रम आहे, His principles and commandments are being maliciously attacked by heathens, atheists and agnostics. आणि देवाची जी काही तत्व आहेत, देवाचे जे काही नियम आहेत, त्याच्यावरती नास्तिक लोकांचा, दैहिक लोकांचा, अविश्वासू लोकांचा हल्लाबोल आत्ता आहे. म्हणून मी म्हणालो देव सध्या हल्ल्याखाली आहे. Because कारण in these last days या शेवटच्या काळात there is more attack on God than on you. देवावर जास्त हल्ले होत आहेत. तुझ्या आणि माझ्यापेक्षा जास्त हल्ला देवावर होतोय. Yet God is so patient, तरी देव किती धीराने वागतो, isn't it? है ना. देव किती धीराने वागतो, किती सहन करून घेतो. सध्याला युद्ध देवाच्याच विरुद्ध पुकारलं जात आहे, आपल्या विरुद्ध नाही. And surprisingly, आणि आश्चर्यकारक रीत some of these enemies of the gospel of Jesus Christ, येशू ख्रिस्तांच्या शुभवर्तमानाचे काही शत्रू they have managed to rise to privileged positions and authority even today. त्या काही शत्रूंना आज सुद्धा अगदी मोठ्या मोठ्या पदांपर्यंत जायचं सुदैव लाभलंय. God allowed it. देवाने परवानगी देऊन टाकली. Whether in the church or in the civil government, चर्चमध्ये म्हणा किंवा सिव्हिल सरकारमध्ये म्हणा, they are still climbing on top. वर आणि वर जात आहेत ती माणसं. देवाने परवानगी देऊन टाकली आहे. Though they are deadly against God, आणि जरी ती देवाच्या भयंकर विरुद्ध आहेत, yet तरी सुद्धा God has never pulled them down. देवाने कधी त्यांना खाली नाही खेचलं. He still makes them rich. देव अजूनही त्यांना धनवान करत जातोय. They still hold that position. अजूनही त्यांची ती पद शाबूत आहेत. But this has emboldened them so much पण यामुळे त्यांच्यात एवढं धाडस आलंय that they are trying to attack even our faith. की ते आपल्या विश्वासावर सुद्धा आता हल्ला करायचा प्रयत्न करतात. Because नीट ऐका, we सगळ्यांनी are नीट ऐका. silent. का आपण शांत बसतो ना. So they get boldness to attack us. आपण शांत बसतो, आपण शांतता प्रिय समाज आहोत. मग त्यांच्यात अजून धाडस येतं आपल्यावर हल्ला करायला. Do we fight for our Lord? आपण आपल्या प्रभूसाठी भांडणं करतो का, झगडा करतो का? We should fight for our Lord. आपल्या प्रभूसाठी आपण भले लढा करावा. We should fight for the name of the Lord. प्रभूच्या नावासाठी भले आपण लढा करावा. But the fight is so different. पण तो जो प्रभूच्या नावासाठी केलेला लढा असतो ना बेटा, तो फार वेगळा असतो. We have to fight by our character. आपल्या चारित्र्यातनं लढाई दिसू दे. We have to fight by the light we have in जो us. प्रकाश आपल्यामध्ये आहे त्या प्रकाशातनं प्रति लढा आपल्याकडनं जाऊ दे की ढूंढ मेरे में तुझे क्या ढूंढना है, नहीं मिलेगा. We have to fight with the love of God. देवाच्या प्रेमाने लढायचं की मला किती उस्कव. I cannot hate anyone. There are many of the haters of the Bible बायबलचा तिरस्कार करणारे अर्थातच अनेक आहेत, who have openly insulted the Lord. ज्यांनी उघडपणे प्रभूचा अपमान केलाय. Sometimes we get angry, कधी कधी आपल्यालाही राग येतो, but we cannot do anything. पण नाही, आपण काही नाही करू शकत. आपले हात बांधलेले आहेत. If you read some of the Hollywood celebrities' talks, तुम्ही जर काही हॉलिवूड मधल्या सेलिब्रिटींविषयी ऐकलं किंवा वाचलं, they have openly rebuked Jesus. त्यांनी उघडपणे येशूंना धमकावलंय. They mock Jesus openly from the stage. उघडपणे स्टेजवरून त्यांनी येशूंना नावं ठेवलेली आहेत आणि थट्टा केलेली आहे. Like one got some award जसं एकदा होत आहे कोणीतरी, त्याला मिळाला अवॉर्ड and he said, this award Jesus didn't give me, but by my own working hard I got this तर award. त्याने बोलून दाखवलं की हा अवॉर्ड मला येशूंनी दिलेला नाहीये, मी स्वतः मेहनत केली आणि त्यातनं मला हा अवॉर्ड मिळालाय. But Jesus never said that I gave you the award. पण येशू कुठे म्हटले होते की येशूंनी तुला अवॉर्ड दिला? असं कुचकट बोलायची गरज काय? And the whole crowd started laughing. आणि सगळी गर्दी लोकांची जमलेली अवॉर्ड फंक्शनला हसायला लागली. Sometimes we feel bad for our Jesus, कधी कधी आपल्या येशूंविषयी मग आपल्याला वाईट वाटतं ना, but yet we cannot fight. पण तरी आपण नाही अशा पद्धतीची भांडणं घेऊन बसू शकत. Because our Jesus did not allow us to fight. का आपल्या येशूंनी आपल्याला भांडायची परवानगी दिलेली नाहीये. अंडरलाइंड आणि ठळक करा. Only one kind of fight we are called to fight. एकच लढा करायला आपल्याला येशूंनी बोलवलंय. In 1 Timothy 6:12, 1 तिमोथी 6 अध्याय
त्यातलं 12वं वचन, fight the good fight of faith, विश्वासाचं सुयुद्ध करा असं त्यात लिहिलेलं आहे. lay hold on eternal life. आणि अनंत काळच्या जीवनाला धरा असं लिहिलेलं आहे. You have called to fight only one kind of fight. तुम्हाला एकाच पद्धतीचं युद्ध करायला बोलवलंय, विश्वासासंबंधीचे चांगले युद्ध करायला बोलवलंय. Fight the good fight of faith. विश्वासाचे चांगले युद्ध करायला बोलवलंय. 1 तिमोथी 6:12. Christians do not have any choice in this matter. ख्रिश्चन लोकांना खरं म्हटलं तर या बाबतीत काही निवडच नाहीये. We do not have the luxury of a personal decision on this one. आपल्याला सौख्यच देवाने हे दिलेलं नाहीये की ही जी काही गोष्ट आहे त्या गोष्टीवर आपण आपलं स्वतःचं मत काही द्यावं. नॉट अलाउड. तुझं मत यात चालणारच नाही. We have no choice. आपल्याला निवडच नाही. आपण असल्या गोष्टीत आपली मतं देऊ शकत नाही. In reality, वास्तविकतेत the battles of the heretics and false prophets is raging today. खोट्या संदेष्टांची युद्ध तर आज एवढी पेटलेली आहेत. And the Lord wants us to fight, आणि प्रभूची इच्छा आहे की आपण लढा द्यावा, but a different kind of. पण वेगळ्या पद्धतीचा लढा. We have to fight in prayer. आपण प्रार्थनेमध्ये लढाई करायची. आमेन. Because we know का आपल्याला ठाऊक आहे who is behind this warfare. या सगळ्या युद्धाच्या मागे आग लावणारा खरा कोण आहे आपल्याला माहिती आहे ना. It's the devil. सैतान आहे. ते आपण जाणून आहे ना. आणि त्याचं काय करायचं असतं तेही माहिती आहे ना. We have to pray. प्रार्थना करायला पाहिजे. The kingdom of heaven lacks violence and the violent take it by force. स्वर्गाच्या राज्यामध्ये हिंसा कमी पडते पण हिंसात्मक ते बळबळ राज्य घेतात. प्रार्थनेत हिंसा करणारे. Amen. आमेन. We have to fight for our doctrine. आपण आपल्या तत्वांसाठी लढा द्यायला पाहिजे. We have to fight for our Bible. आपण आपल्या बायबलसाठी लढा दिला पाहिजे की माझ्या बायबलमध्ये हे लिहिलेलं आहे, याच्यावर मला वाद नकोय, मी असंच करणार. Many people in the church are also instigating us because they are teaching wrong doctrine, and there we have to fight with the right आणि doctrine. अलीकडे तर आपल्याला चर्चमध्ये सुद्धा अनेक माणसं येऊन उस्कवतात आणि चुकीचं असं काहीतरी तत्व आपल्या समोर मांडतात. तिथेही आपण लढा दिला पाहिजे की हे चुकीचं तत्व माझ्या समोर आणायचं नाही. आय नो द बुक. Amen. Some people say you cannot speak in tongues. काही लोक म्हणतात अन्य भाषेत नाही बोलायचं तुम्ही. There you have to have a fight. मग तिथे तुम्ही लढा दिला A पाहिजे. spiritual fight. आध्यात्मिक लढा. आध्यात्मिक लढा. Some will say being born again is not important. मग होता आता काही लोक म्हणतील नवीन जन्म घेणं इतकं महत्वाचंच नाही. You have to fight there. तिथेही लढा दिला पाहिजे की असं नाही नवीन जन्म झालाच पाहिजे. But we are fighting some other fight. पण आपली बाकीची भांडणं संपली तर हे लढा हातात घेऊ ना आपण. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतो. Wage a right kind of battle. योग्य पद्धतीच्या लढाया सुरू करावं. We are already on the winning side. आपण ऑलरेडी विजयी भूमीवर आहोत. We can never lose. आपण कधी पराजयी होऊ शकत नाही. We start from the winning side. विजयी भूमीवरनच आपली सुरुवात होते. We don't start from Good Friday. We start from Easter Sunday. उत्तम शुक्रवार पासून आपली सुरुवात नाही, पुनरुत्थानाच्या रविवार पासून आपली सुरुवात आहे. We are more than conquerors. आपण महाविजयी आहे, मात करणारे आहे. And it is good to fight this kind of warfare because we will be handsomely rewarded on the last day. आणि अशा पद्धतीचा लढा करणं चांगलाच आहे आपल्यासाठी, कारण की त्याचं आपल्याला अगदी मूठ भरभरून प्रतिफळ शेवटच्या दिवशी स्वर्गात मिळेल. Whatever efforts you make to fight for the gospel, जे काही परिश्रम तुम्ही शुभवर्तमाना खातर लढा द्यायला घ्याल in the right way, योग्य रीतीनं बरं का, you shall be blessed in heaven. त्यात तुम्ही स्वर्गात आशीर्वादित व्हाल. Amen. Amen. It's a good fight we have to fight. सुयुद्ध जे लिहिले ना मराठीत, सुयुद्ध चांगला लढा द्यायला बोलवलंय. There is a good fight. तर एक सुयुद्ध, एक चांगला लढा आहे And there is an evil fight. आणि एक दुष्ट लढा आहे बरं का. So Christians should depart from evil fight. तर दुष्ट लढायांपासून ख्रिश्चन लोकांनी मागे जायचं. Because we are fitted with the most powerful, potent weapon, that is the armor of God. कारण की आपल्यामध्ये देवानी अगदी सुंदर आणि अगदी योग्य अशी शस्त्र सामग्री देवाकडून आलेली देवाने आपल्याला दिलेली आहे. Amen. Amen. We have got the word of God. आपल्याकडे देवाचा शब्द आहे. We have to stand on the word of God. देवाचा शब्द घेऊन फिरून अब तो नहीं चलेगा याच्यावरती उभं राहावं लागेल. Every day the devil will send forth his arrows on us. रोज सैतान आपल्यावरती बाण तर सोडणार. He will send forth his lies to us. आणि सैतान आपल्याला खोटं खोटं काहीतरी सांगणार. We have to tell the people the right things from the आपण word. लोकांना देवाच्या शब्दातनं योग्य गोष्टी सांगायच्या. That is my warfare. आणि तो माझा लढा आहे. That is my fight. आणि ते माझं युद्ध आहे. Because the devil does not want you to know the truth. कारण सैतानाची इच्छा नाही की तुम्हा लोकांना सत्य कळावं. Amen. आमेन.
We have to tell the world that they will be saved by grace and grace alone. जगाला आपण सांगायचं आहे की तुमचं तारण कृपेनं आणि फक्त कृपेनंच होणार आहे. And this kind of warfare if you wage, आणि अशा पद्धतीचा लढा सुयुद्ध जर आपण केलं, it will determine our rank we will get among the hosts of heaven. तर त्यामध्ये मग स्वर्गात आपल्याला सैन्यात काय नंबर मिळणार, काय रँक मिळणार तो ठरेल. Amen. आमेन. So see that you wage a good warfare. तर सुयुद्ध हातात घ्या, चांगला लढा हातात घ्या. Stand for the truth. सत्यासाठी उभे राहा. Stand for Jesus. येशूसाठी उभे राहा. Stand for the word of God. देवाच्या शब्दासाठी उभे राहा. That is the fight. त्याला युद्ध म्हणतात, त्याला सुयुद्ध म्हणतात. खोट्याला अजून खोटं लावून तू खोटं वाढवू नको. Amen. Amen. That is the wrong kind of fight. ती चुकीच्या पद्धतीची लढाई आहे. Apostle Paul, प्रेषित पौल, he seems to have discovered this truth. त्याला हे सत्य उलगडलं असं वाटतं. Because it is reflected in his final declaration. कारण की पौल सरतेशेवटी जे काही बोलला किंवा त्याने सरतेशेवटी जे घोषित केलं त्यात कळून येतं. In 2 Timothy 4:7. 2 तिमोथी 4 अध्याय 7व्या वचनामध्ये त्याचा उल्लेख आहे. See how he takes it. आणि तो कसं हे घेतो बघा. I have fought a good fight, he says. 2 Corinthians 4:7 मध्ये पौल म्हणतो मी सुयुद्ध केलेले आहे. I have fought a good fight. मी चांगले युद्ध केलेले आहे. I have finished my course. आणि मी माझी धावपट्टी पळवून संपवलेली आहे. I have kept the faith. मी विश्वास राखलेला आहे. See, he calls his journey a good fight. म्हणजे तो त्याच्या प्रवासाला एक सुयुद्ध, एक चांगला लढा म्हणतो. A Christian walk is a warfare. ख्रिश्चन प्रवासच एक लढाई आहे. It's a fight every day. आणि रोज एक लढा आहे ख्रिश्चन प्रवास म्हणजे. Every day we are fighting against principalities. आणि रोज आपण अंतरातल्या शक्त्यांविरुद्ध लढा देत असतो. Against rulers, against spiritual wickedness in high places. रोज अंधकाराच्या शक्ती विरुद्ध, सैतानाविरुद्ध रोज आपला लढा चालू असतो, त्याला अंतच We नाहीये. are pushing darkness आपण अंधाराला ढकलतोय and we are putting in light आणि there. आपण प्रकाश तिथे आणतोय. Every day we do it. दर दिवसाला आपला हा लढा सुरू आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. We are like the captain of the army of hosts. आपण ना त्या सैन्याचा कॅप्टन असल्यासारखे आहोत. Amen. Amen. Taking the army with us. की आपण ते पूर्ण सैन्य आपल्या सोबत घेऊन चाललोय Entering the enemy's camp. आणि शत्रूच्या छावणीत आपण घुसत आहोत. Only a general in the army of God who fought valiantly, आणि जो देवाच्या सैन्यातला अधिकारी अगदी बळानं लढलाय, who fought for the truth, आणि सत्यासाठी लढलाय, can make a statement like what Paul made. तो पॉल सारखं हे विधान करू शकतो. बाकीच्यांमध्ये असलं विधान करायची हिम्मत नाही आणि हिम्मत असूही नाही. People will not even know that they are fighting. लोकांना कळणार पण नाही ते लढा देत आहेत. We are fighting आपण लढा देत आहोत. because this world does not belong to us. आपली रोज लढाई आणि रोज सुयुद्ध चालू आहे, कारण हे जग आपलं नाहीये ना. We are strangers in this world. या जगात आपण अनोळखी आहोत. यात्री हूं मैं जग में प्रभु जी. People don't accept us. लोक कुठे आपल्याला स्वीकारतायत. It is difficult. अवघड जात आहे. You say God, they will accept you. You say Jesus, they will not. देव देव म्हणा, ते तुम्हाला स्वीकारतील. कधी येशू म्हणून बघ, तिथंच नाकारतील. I'm telling you, मी सत्य सांगतो. the insult of Jesus Christ येशू ख्रिस्तांचा अपमान and his ministers आणि येशू ख्रिस्तांच्या सेवकांचा अपमान are increasing all the more. दर दिवसाला फार वाढत आहे. It's high time. आणि आता हाय टाइम. We need to stop it by manifesting more and more of the light through our lives. आपल्या जीवनाद्वारे जास्तीत जास्त येशूंचा प्रकाशू देऊन आपण ते थांबायला हवंय. We have to shine like Jesus. आपण now. येशूंसारखं आता चमकायलाच हवंय. We have to shine in a glorious way. आणि वैभवशाली रीतीनं चमकावं लागेल. आता नाही आपल्याला माघार घेऊन चालणार, लंगडं राहून चालणार, घोंगडी भिजवून चालणार. We have to shine in such a way that the world will be forced to praise our heavenly Father. असं चमकावं लागेल की जगाला आपल्या स्वर्गीय बापाची स्तुती करणं किंवा स्तुती करायची गळ बसली पाहिजे. गळ. Praise God. We need to become real painters of the truth of our Lord Jesus आणि Christ. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सत्याचं खरंच चित्र काढणारे आपण चित्रकार पाहिजे. Praise God. देवाला धन्यवाद. Not the false Christ, but the true Christ. खोटा ख्रिस्त नाही, खरा ख्रिस्त आपल्याद्वारे रंगवला गेला पाहिजे. Some people have fallen on the way. काही लोक तर मार्गात पडले हो. Some have given up for good. काही लोकांनी मार्गात हारच मानली. But we are marching on. आपण मात्र पुढे We चाललोय. are moving on. On our way to heaven we shall not be moved. Praise Hallelujah. God. देवाला धन्यवाद. Every day we are moving. आणि रोज आपण पुढे जातोय. We are moving forward itself is a fight. तुम्ही पुढे जाताय, तोच एक लढा आहे. Amen. Amen. I am a soldier in his army. Praise God.
Oh, when the saints go marching in. Hallelujah. They say we cannot stand this ते persecution. म्हणतात नाही हमसे नहीं होता We हा cannot छळ stand this attack that are coming on us. हा छळ आम्हाला नाही सहन होत. किती हल्ले होतात हमसे नाही हो रहा बाबा. That's why we don't want to fight. आणि म्हणून आम्हाला नाही लढा द्यायचा. That's why we want to be neutral. आणि म्हणून आम्हाला सुयुद्ध विश्वासाचं नाही करायचं. आम्ही आपले न्यूट्रल राहतो बॉर्डर लाईनला. I cannot be neutral. मी नाही बॉर्डर लाईनला नाही राहणार. I don't want to be a neutral Christian. मला असं बॉर्डर लाईनचा ख्रिश्चन राहायचं नाही की जिथं धड कळतच नाही हा बिलीवर आहे का अनबिलीवर आहे. Praise God. आमेन. जे असेल ते खरं कळू दे. बिलीवर आहे बिलीवर आहे. पण बॉर्डर लाईनला राहायचं 50-50. Some people, they will never preach about Jesus. काही लोक येशूविषयी कधी बोलणार नाहीत. No, I won't go into all that. एवढ्या लाजा कशाला I will वाटतात lose my येशूच्या माहिती job. नाही नाही येशूविषयी मी नाही बोलणार बाबा. नोकरी बिपरी गेली तर दिल्ली कोणी होती. हा नोकरी गेली तर We are called to wage a spiritual warfare. आपल्याला आध्यात्मिक सुयुद्ध करायला बोलवलेलंच आहे. Never give up. कधी हार नाही मानायची. Stand your ground in the name of Jesus. आपल्या भूमीवर भक्कम उभं राहायचं येशूच्या नावात. Up till now, Ebenezer has taken care of us. की आतापर्यंत एबेनेझरने आम्हाला सांभाळले. अब तक संभाला धन्य राजा. He will take care of us till the last. आणि आगे भी संभालेगा वही धन्य राजा. Show them. त्यांना दाखवा. Tell the neutral त्यांना सांगा Christians त्या बॉर्डर लाईन ख्रिश्चन लोकांना सांगा की that there are 7,000 men still who have not bowed down to Baal. की तुम्ही भ्रमात राहू नका. अजून 7,000 माणसं आहेत जी सैतानासमोर झुकलेली नाहीयेत. Amen. उगीच बॉर्डर Tell लाईन them. खेळ करू. त्यांना सांगा 7,000 have still not bowed down to Baal. 7,000 माणसं अजून शाबूत आहेत की जी नाही सैतानाला नमन करत आहेत. And I am one among the आणि मी त्या 7,000. 7,000तला एक आहे. तुम्ही तुमचं लवकरच ठरवा. आर नाही तर फार. Praise God. Say it. I am one among the त्यांना 7,000. सांगा त्या 7,000तला मी एक आहे. God said. देव बोललाय. Elijah, एलिया 7,000 are there. I have counted them. 7,000 माणसं आहेत बेटा. मी मोजली आहेत. And they have not bowed down to Baal. आणि ते 7,000 They सैतानाला are still झुकलेले. fighting. ते अजूनही युद्ध करतायत. Amen. तर असं भ्रमात पण राहायचं नाहीये. Show them. त्यांना दाखवायचं We are among the holy remnants. आम्ही त्या पवित्र जनांमधले एक आहोत. The called out people. आम्ही पाचारिक लोक आहोत. Show them. त्यांना दाखवायचं We are those people. आम्ही अशी माणसं आहोत. We have not exchanged our call for the money. आम्ही नाही पैशा खातर आमचं पाचारण विकलं. त्यांना सांगायचं पैशा खातर पाचारण विकणाऱ्यांमधले पैशा खातर कॉलिंग विकणाऱ्यांमधले आम्ही नाही. Praise God. आमेन. पैसा असो नसो हमको नहीं फरक पड़ता. Money does not shake us. पैसा नाही आम्हाला हादरवत. No, money also does not shake us. पैसा असला तरी हादरवत नाही. नसला तरी आम्हाला पैसा नाही हादरवत. If the worldly can defend their faith, आणि जगिक लोक जर त्यांच्या श्रद्धेला आणि विश्वासाला एवढं बचाव करून सांभाळून उभे how राहतात. much more we have to defend the Lord Jesus Christ who died for the whole world. आपल्याला काय झालंय. आपले येशू ख्रिस्त जे संपूर्ण जगासाठी मरण पावलेत त्या येशूंसाठी उभं राहायला एवढं काय लाजायचं. Praise God. अरे Let थांब us उभं राहा. shine. चमकायचं. जे आहे ते आहे. पटतंय का बघा. Let us show the true light that is in us. आणि खरा प्रकाश आपल्यातला त्यांना दाखवायचा. How do I fight, Pastor? कसा लढा देऊ पास्टर. Fight with your righteousness. तुमच्या नीतिमानपणाने लढा द्या. Fight with your prayer. तुमच्या प्रार्थनेत लढा द्या. Fight with your character. तुमच्या चारित्र्यात दाखवा स्वभाव सुधरवून. Fight with your love. आणि तुमच्या प्रेमानं लढा द्या. Fight with the word of God. देवाच्या शब्दानं लढा द्या. हे Bind the strong man. आणि त्या बलवान सैतानाला बांधा. In the name of Jesus. येशूंच्या नावात. No weapon formed against you shall prosper. एकही शस्त्र तुझ्या विरुद्ध उभारलेलं समृद्ध होणार नाही. लिहिले Fight in the prayer room. प्रार्थनेच्या खोलीत जाऊन जरा लढा दे. Take leave one day and go into your prayer room. Lock yourself Oh. with a jar of water Oh. and fight. एक दिवस प्रार्थनेसाठी सुट्टी घे बेटा. प्रार्थनेसाठी आणि घे एक पाण्याचा ग्लास किंवा जग आणि जा खोलीत बंद 2 दिवसभर प्रार्थना कर. Praise God. होऊन जाऊ दे. एक दिवस. Resist the evil one. आणि त्या सैतानाला आडवा जा. त्याला विरोध कर. We are the generals of God. की नाही आम्ही देवाच्या सैन्यातली माणसं आहोत. Because you alone have that power. कारण तुम्हा एकट्याकडेच ते सामर्थ्य आहे. Wherever we go, जिथे कुठे आपण जातो we ना bring forth light. आपण प्रकाश चमकवतो. We bring forth peace. आपल्यातनं शांती जाते. We bring forth joy. आपल्यातनं आनंद जातो. Praise God. देवाला धन्यवाद. We are the generals who only have the power to stop a war or start the war. आपल्या या देवाच्या सैन्यातले आपण असे अधिकारी आहोत की ज्यांच्याकडे तो हक्क आहे आणि अधिकार आहे की आपणच युद्ध सुरू करू शकतो नाही तर बंदही करू शकतो. Amen. आमेन. Praise God. की मी जर युद्ध सुरू केलं तर सुरू होईल आणि मी बंद केलं तर बंद होईल. Elijah said, by my word it will rain, by my word it will stop. एलिया म्हणाला ना माझ्या शब्दावर पाऊस पडेल, माझ्या शब्दावर पाऊस थांबेल. Amen. Amen. By the presence, our very presence, a war should stop. अरे आपल्या सहवासात
मी आले की युद्ध बंद झालं पाहिजे असा हिशोब पाहिजे. मी आले की भांडणं बंद झाली पाहिजेत. We go to any house, that war should stop. कुठल्याही घरात आपण समजा गेलो, आपण त्या घरात पाऊल टाकलं की भांडणं लागली नाही पाहिजेत, भांडणं थांबली पाहिजे. Praise God. आमेन. Amen. लागली आणि थांबली फार फरक आहे. Shine your light so much स्वतःचा प्रकाश एवढा पसरवा ना that you don't even have to fight the darkness. की तुम्हाला अंधाराशी लढावं सुद्धा लागणार नाही. तो प्रकाश बघूनच अंधार खालास होतोय. Say, Father, म्हणा बापा please, प्लीज let me finish well, मला चांगला अंत करता येऊ दे, that I may be able to say that I have fought the good fight, की मला खरोखर असं म्हणता यावं तुझ्या समोर की मी सुयुद्ध केलंय, that I want to shine in this dark world. आणि मला या अंधाऱ्या जगामध्ये चमकायचंय, I want to push the darkness out आणि मला अंधार मागे सरकवायचाय, and flood my surroundings with the light of Christ. आणि ख्रिस्ताच्या प्रकाशाने माझा परिसर मला भरून In टाकायचा the name of Jesus. येशूंच्या नावात. Amen. आमेन. Take a few points. काही मुद्दे देतो ते घ्या. Be ready to fight. एक तर युद्ध करायला तयार व्हा. Psalm 18 verse 39. स्तोत्र संहिता 18:39. For thou hast girded me with strength unto the battle, thou hast subdued under me those that rose up against me. स्तोत्र संहिता 18वा अध्याय आणि त्यातलं 39व वचन. कारण लढाई करता तू बलाने माझी कंबर बांधलेली आहे, माझ्यावर उठणाऱ्यांना तू माझ्या खाली चित केलेले आहे. Do you know? माहित आहे? You know, science has shown us विज्ञान शास्त्राने आपल्याला दाखवलंय that out of millions of sperm cells released by man, माणसातनं जे मिलियन्स स्पर्म्स बाहेर पडतात, only one gets to fertilize a woman's egg. त्यातून एकच असा जातो की जो स्त्रीच्या त्या अंड्याला गर्भधारणा देऊ शकतो. This shows यावरनं कळतं that the sperm that formed you की ज्या स्पर्म मधून तुझी गर्भधारणा झाली had to have a fight with other sperms to. त्याला इतर त्या स्पर्मशी झगडा करावा लागला. Are you understanding? कळतंय का मी काय म्हणतोय? You are not weak people. तर तुम्ही अशक्त लोक आपली अशीच आलेली नाहीये. आपण जगातली गर्दी वाढवायला आलेलो नाहीये. When you were formed in the mother's womb, तुझ्या आईच्या पोटात जेव्हा तुझा गर्भ राहिला ना, millions of sperms were there. असे मिलियन्स करोडो स्पर्म्स गेले आईच्या उदरात. And that one sperm which hit the egg त्यातला was the most एक powerful. जो त्या स्त्रीच्या अंड्याला भिडला तो सगळ्यात सामर्थ्यवान होता, ज्यातनं तिला दिवस राहिले. You have been fighting before you were born. म्हणजे तुझा जन्म होण्या अगोदर पासून तू लढाई करत आलायस. Before you were formed in the mother's womb, we had a fighting spirit. तुझ्या आईच्या पोटात किंवा आपल्या आईच्या पोटात आपला गर्भ राहण्या अगोदर पासून आपल्यामध्ये तो लढाईचा आत्मा आहे. The devil has made you to look very small. पण सैतानाने तुम्हा लोकांना असं छोटंसं लहानसं दिसायला लावलंय. By the grace of God, पण देवाच्या कृपेनं you have survived. तुम्ही टिकला, You are powerful. निभाव लागला, आजपर्यंत टिकलात, सामर्थ्यवान राहिलात. The genes that is running in you is very powerful. आणि जे जीन्स तुमच्यामध्ये वाहतात ते फार सामर्थ्यवान आहेत. That's why I decree that you will always survive every battle, every time, any place, in the name of Jesus. आणि म्हणून मी घोषित करतो की तुम्ही कुठेही कधीही येशूंच्या नावामध्ये कुठलंही युद्ध जे आहे त्याला मात करून बाहेर याल. Praise God. देवाला धन्यवाद. Nobody can touch you. एक तर कोणी तुम्हाला हात लावू शकणार नाही. Remember Jacob. याकोब आठवतो, He was fighting with Esau. याकोब एसावाशी भांडत होता. Where? कुठे? In the mother's womb. आईच्या पोटातच Both भांडण. were fighting inside the mother's आईच्या womb. पोटातच आवळ्या जावळ्यांचं भांडण सुरू झालं. Jacob held the heel of Esau. याकोबाने एसावाची टाच धरली. And so it was very difficult for Esau to come out. तर एसावाला बाहेर येणं, जन्माला येणं अवघड गेलं. Say, fighting spirit Jacob had. कारण तो लढाईचा आत्मा याकोबामध्ये होता. The righteous people have a fighting spirit, त्या नीतिमान लोकांमध्ये लढाईचा आत्मा असतोच, not a losing spirit. पराजयी व्हायचा आत्मा नाहीये. Amen. आमेन. Many Christians face persecutions. अनेक ख्रिश्चन लोकांना छळांना तोंड द्यावं The लागतं. children face persecutions in school. आणि मुलाबाळांना शाळांमध्ये सुद्धा छळांना तोंड द्यावं You लागतं. may face persecutions in your offices. आणि कदाचित तुम्हाला तुमच्या ऑफिसेस मध्ये वगैरे सुद्धा काही छळांना Or in तोंड your द्यावं लागत neighborhood. असेल, तुमच्या शेजारी पाजारी
घरामध्ये घरात बाहेर आत People may be saying things against आणि you. कदाचित लोक तुमच्या विरुद्ध बोलत पण असतील. Some of them काही लोक will eventually chicken out सरते शेवटी बाहेर जातील because कारण you have the King of Kings and the Lord of Lords. तुमच्या सोबत प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे. Amen. आमेन. You carry God with you. तुम्ही ना देवाला घेऊन फिरा. You carry God in you. देवाला आतमध्ये ठेवा, देवाला घेऊन फिरा. You should face every opposition that comes in your way with the power of God. आणि तुझ्या मार्गात आलेल्या प्रत्येक विरोधाला देवाच्या सामर्थ्याने तुम्ही तोंड द्यायचं. Amen. त्याची तयारी पाटे उठल्यावर पहिली करून टाकायची. Amen. आमेन. Let not praises nor criticism ever get into you. स्तुती, कौतुक, निंदा कधी डोक्यात घुसू नका देऊ. Everything comes by the grace of God. सगळं देवाच्या कृपेनंच येतं बेटा. कौतुक झालं तरी त्याचीच कृपा आहे, निंदा झाली तरी त्याचीच कृपा आहे. Just keep moving forward in the पुढे name of पुढे Jesus. पुढे 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 येशूंच्या नावात जात राहायचं. The bigger your dreams, जेवढी तुमची स्वप्न the मोठी bigger your achievements, आणि जेवढं तुम्ही मोठं मोठं कमवाल मिळवाल the bigger the enemy will be after you. तेवढा मोठा शत्रू तुमच्या मागे येणार Bigger the reaction from the enemy. आणि तेवढं शत्रूकडनं मोठी प्रतिक्रिया तुमच्या विरुद्ध होणार कारण तुमचं सगळंच मोठं मोठं आहे. See, because कारण the devil does not want Christians to rise up in सैतानाची life. इच्छा नाहीये की ख्रिश्चन लोकांनी आयुष्यात उत्कर्षाला यावं, उदयाला यावं. No. नाही, सैतानाला ते नकोय. He created a warfare, a fight between Jacob and Esau at home. सैतानाने पहा ना, घरामध्ये सुद्धा एसाव आणि याकोब यांच्यात भांडण लावलं की Jacob ran away आणि मग याकोब पळून गेला घर सोडून, on the road. रस्त्यावर आला. But God came visiting पण him देव त्याला भेटायला आला and showed him the ladder. आणि देवाने त्याला शिडी दाखवली Jacob, आणि म्हणाला, this याकोबा is the promotion ladder. ही बढतीची शिडी आहे You have to climb up. आणि तुला ही शिडी चढावी You have लागेल to fight against the demonic आणि forces. सैतानी शक्त्यांच्या विरुद्ध तुला लढा I द्यावा am with लागेल. you. मी तुझ्या सोबत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. See, you should not go about frowning on this earth. आणि उगीच या भूतलावरती कपाळाला आठ्या मारून उदास होऊन चालण्यात फिरण्यात धरणीवर भार बनवून फायदा नाही. Oppositions will come. विरोध तर होणारच आहे बेटा. Don't suspect everybody to be of the devil. पण विरोध होणार आहे म्हणून आलेल्या प्रत्येक माणसाकडे ह्याला सैतानानेच पाठवलेला आहे असं No. शंकेने बघायची गरज नाही. God is with you. देव आहे ना आपल्या If बरोबर. there is anything, He will reveal to you. असेल जर कुणामध्ये काही तर देव करेल प्रगट. पण आलेल्या प्रत्येकाला धारेवर धरायचं आणि म्हणायचं हा सैतानाकडनं मला मारायलाच आलाय, No. हो बरोबर नाही. It's a call to be conscious of how serious life is. नाही, आयुष्य किती गंभीर आहे याला जाणून घ्यायचं हे पाचारण आहे. Live a holy life. जरा पवित्र जीवन जगा. Meditate on God's word every day. जरा जरा देवाच्या शब्दांवर मनन करा. Bring ऐकलेलं souls every day. रोज आत्मे जिंका. Pray without ceasing. अखंड निरंतर प्रार्थना करा. ऐकलेलं वाचलेलं पाळा. And I'm certain that you will always be victorious. बस मला नक्की खात्री आहे तुम्ही नेहमी विजयी राहाल. Be like Joseph, योसेफासारखे व्हा. whose battle started at the age of 17. योसेफाचं युद्ध 17 वर्षाचा तो असताना सुरू The झालं. moment he got the dream from heaven, his हो battle ना, started. ज्या क्षणाला त्याला स्वर्गाकडनं स्वप्न मिळालं तिथून त्याचं युद्ध सुरू The झालं. moment God is going to elevate you, the devil will be there with his reaction. त्या क्षणाला देव तुम्हाला वरती आणायला लागेल, उदयाला आणायला लागेल, तिथपासून सैतान तुमच्या विरुद्ध येणार आणि तुमची लढाई तिथून सुरूच होणार. But Joseph did not give up. पण योसेफाने हार नाही मानली. Though all kinds of wrong things were done against him. तरी सगळ्या पद्धतीच्या चुकीच्याच गोष्टी त्याच्या विरुद्ध त्याच्या भावांनी आणि केल्या. Sometimes your very own people will be against you. कधी कधी तुमचे सख्खे तुमच्या विरुद्ध जातात किंवा जातील. His own brethren were against him. सख्खी भावंड होती ना, बाहेरची का सुलत का मावस का सावत्र अशी नव्हती, सख्खी होती. He fought his way up with the strength of God. ती त्याच्या विरुद्ध गेली पण तरी सुद्धा देवाच्या शक्तीने लढा देत तो वर आला. And God put him there. आणि योसेफाला देवाने तिथपर्यंत नेलं. Above all, सगळ्यांवर योसेफाला. he became the PM of Egypt. म्हणजे पंतप्रधान झाला मिस्र देशाचा. Praise God. एवढं वर देवाने त्याला आणलं. Fight this warfare. तर हे सुयुद्ध करत राहा. Put on the whole armor of God. करायच्या अगोदर संपूर्ण देवाने दिलेली शस्त्र सामग्री धारण करा. Without the armor of God, don't even think of fighting. हा, आणि देवाची शस्त्र सामग्री धारण केल्याशिवाय सुयुद्ध करायला जायची हिम्मत करायची नाही, जायचंही नाही. Amen. आमेन. Wear that armor and then go out. ती शस्त्र सामग्री संपूर्ण धारण करून मग बाहेर पडा. Praise God. देवाला धन्यवाद. We are conquerors and more than conquerors. आपण विजयी आहोत, महाविजयी आहोत. Through the blood of Jesus. येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आपण महाविजयी आहोत. God will give us victory through the blood of Jesus. आणि देव आपल्याला येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे विजय देणारच. Amen. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, परवा नाही तर तेरवा आपण हो विजयी. Praise God. विजयीच आहोत आपण. Third point. तिसरा मुद्दा, Don't fight your mockers. आणि तुमची निंदा करणारे जे निंदक असतात ना
त्यांच्याशी लढायला जाऊ नका. Don't fight your mockers. Don't waste your precious time. म्हणजे तुमची मौल्यवान वेळ तुमची निंदा करणाऱ्या निंदकांच्या मागे कशाला वाया घालवताय? ह्यांनी माझी टीका केली, करू दे. Why? का? Because कारण they have to be alive to see that what you are doing is not madness. तुम्ही जे करताय तो वेडेपणा नाहीये हे बघायला ते निंदक जिवंतही राहिले पाहिजेत ना. Some people are praying, काही लोक प्रार्थना करतायत, Lord, let my mockers die. प्रभू माझे निंदक मरू देत. I am praying, let my mockers live. मी तर म्हणतो माझे निंदक जगू दे देवा. Because कारण when I am elevated, they should see it. जेव्हा केव्हा मला उत्कर्ष मिळेल त्यांना तो दिसला पण पाहिजे ना. Amen. आमेन. What is the use? काय फायदा? The day God lifts me up, the mockers are not around. त्या दिवशी देव मला वर आणतो, उचलतो, उत्कर्ष देतो, त्या दिवशी निंदक अवतीभोवती नाही, टीकेकार अवतीभोवती नाही. नाही ते पाहिजे. I want them. मला पाहिजे ते. Let them see त्यांना बघू दे. what happens if we follow God. आपण देवामागे चाललो तर काय होतं? Let them see त्यांना बघू दे. what happens if we don't mock back. आपण जर परत त्यांची निंदा केली नाही, त्यांनी आपली केली होती पण आपण नाही त्यांची केली तर काय होतं? Say, let them know कळू दे ना त्यांना that we are not like you. आम्ही तुमच्यासारखे नाही. God is with us. देव आमच्या सोबत आहे. You may mock, तुम्ही निंदा कराल आमची, you may persecute us. तुम्ही आमचा छळ कराल, We don't do कदाचित it. आम्ही नाही करत असं. Maybe they may come to the Lord later. आणि कदाचित हे सगळं बघून तीच माणसं प्रभूकडे येऊ शकतात. Amen. आमेन. They have to be alive to see God elevate those who trust on तर ते Him. जिवंत राहायलाच पाहिजे. ते सगळे निंदक जिवंत राहिले पाहिजे. ज्या लोकांनी येशूंवर विश्वास ठेवून येशू ज्या लोकांना उत्कर्षाला आणणारे त्यांचा उत्कर्ष बघायला निंदक जिवंत पाहिजेत. The mockers have to be alive to see. निंदक पाहिजे, टीका करणारे पाहिजेत, आपली मस्करी करणारे पाहिजेत. त्यांना दिसलं पाहिजे ना. Let them see how God stands with the righteous. त्यांना दिसू दे ना नीतिमान लोकांच्या पाठीशी देव कसा उभा राहतो. Praise God. आमेन. Let them see त्यांना दिसू दे that the meek will inherit the earth. दीन पृथ्वी वतन पावतील. Amen. असं लिहिलंय. The mockers have to be alive to see. निंदक जिवंत राहिले पाहिजेत. हे सगळं बघा. मेरा प्रमोशन देखने के लिए टीकेकर मागताय. Say, Amen. though they mocked at you, जरी त्यांनी तुमची निंदा केली असेल, you said, तू म्हणाला the battle is not mine. की लढा माझा नाहीये The बा, battle is the Lord. लढाई प्रभूची आहे. And so they have to see त्यांना ते पाहायला हवंय. what happens when we don't retaliate. जेव्हा आपण प्रत्युत्तर करत नाही, प्रतिलढा करत नाही, त्यांनी उसकवलं मी उसकलो असं जेव्हा आपण वागत नाही. Amen. आमेन. Praise God. त्यांना ते दिसायला हवंय बेटा. Amen. आमेन. I don't want any mocker to die. माझी इच्छा नाही की कोणी निंदक मरावेत. I don't want any persecutor to die. माझी इच्छा नाही छळणारे कोणी मरावेत. मराठीत म्हण आहे निंदकाचे घर असावे अमेरिकेत नाही शेजारी. निंदकाचे घर असावे शेजारी. नॉट इन युनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. Some of your own bosses in the company may demote you. तुमच्यातल्या काहींचे कंपनीतले बॉस तुमची अधोगती करतील कदाचित. Somebody else will be promoted. आणि कोणाला तरी वरचं पद देतील, प्रमोट करतील, बढती देतील, तुम्हाला खाली करतील. You can make me poor, तुम्ही मला गरीब करू शकता but you cannot make me think poor. पण तुम्ही मला गरीब विचार करायला नाही लावू शकत. माझी विचारधारा तुम्ही गरीब नाही करू शकत. That is my plus point. ही माझी जमेची बाजू आहे. You can make me poor, but you cannot make me to think poor. तुम्ही माझा पैसा काढून मला गरीब करू शकता पण माझ्या विचारधारेत तुम्ही लोक मला कंगाल नाही करू शकत. Because I love to operate in the future of what I always see in my कारण जे mind. काही मी बघतो ना त्या बघणाऱ्या भविष्यात पुढे मला जायला आवडतं. Nobody will make me to think rich. कोणी I mean, मला nobody will get angry if I think rich. आणि मी जर असा विचार केला की मी धनवान असणार आहे तर त्या विचारावर कोणी चिडणार नाहीये. I will not tell it loudly. मी जोरात सांगणारच नाही कुणाला की माझ्या मनात असं आहे की मी धनवान आणि करोडपती Inside I will बनावं. say. मी आतून म्हणेन Take away my की property, माझी मालमत्ता घेऊन टाका but I will still think rich. पण तरी मी धनवानच विचार करणार. माझे विचार नेहमी करोडपतीच असणार. माझी विचारधारा कंगाल नसणार. I saw this huge church even when I didn't have a church. माझ्याकडे चर्च नसताना सुद्धा हे मोठं चर्च मी पाहिलेलं होतं. कब की बात हो गई बेटा 1988-89 आम्ही कधीच आखाड्यात उतरलोय. I saw the huge numbers when we had hardly a few people. आणि अगदी थोडी माणसं असताना मी बघितलं होतं की लोकांची गर्दीच्या गर्दी येणार आहे.
I was speaking to a few dedicated people. काही विश्वासू समर्पित लोकांशी तेव्हा मी मीटिंग घेऊन बोलायचो. थोडेच होते, Very few people. फार थोडे, हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे. But I used to preach powerfully. असा संदेश सांगायचो ना, I used to wave my hands out and preach. आणि असा हात वर करून उपदेश As though करायचो I was preaching to की 10,000. जणू काय 10,000 लोकांना मी उपदेश करत Why? असे. का? In my mind I was thinking माझ्या 10,000. मनात माझी विचारधारा ही की मी 10,000 लोकांना उपदेश करत आहे. Praise God. विचारधारेवर तर कोणी काही करू नाही शकत ना. Even when we shifted here, people said, can anything good come out of Dapodi? खडकीहून जेव्हा दापोडीला आपण शिफ्ट झालो तेव्हा मला नाही, लोकांना टेन्शन खूप येतं. लोकांना टेन्शन आलं की आता दापोडीत कसं व्हायचं. Some of the leaders, they mocked me. काही लीडर्सनी माझी थट्टा केली, Some left me. काही सोडून पण गेले. Who will come to Dapodi? हे दापोडीत कोण येणार आहे म्हणे. दापोडीत As long जमीन as God sticks with you, नाही, देव आपल्या सोबत तुझ्या सोबत राहिला ना, it doesn't matter who leaves you. काही फरक नाही आपल्याला कोण सोडून गेलं. Amen. रानाच्या पलीकडे पण लोक ऐकायला येणार. बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाचं ऐकायला आले होते. So many have left us. अनेकांनी सोडलं, But still the church is increasing. तरी चर्च वाढतंय. माझ्या जवळचं वलय कमी कमी होत असेल, पण मेरा चर्च बहुत बढ़ रहा. Amen. आमेन. Some said, let us see what happens. काही लोक मग त्याला म्हटले, देखते. लोकांचे पेटंट काही डायलॉग्स असतात, देखते क्या होता है. I raised up people, मी लोकांना उभं केलं, made them leaders, लीडर बनवलं, made them pastors, पास्टर बनवलं, made them elders, एल्डर बनवलं, and some of them just left. आणि काही असेच निघून गेले. Let's see what he does. बघू काय I करतात. don't have to do anything. बघू काय करतात. I आम्ही don't काय have to show करणार. anybody. मला कोणाला काही दाखवायचं नाही का. आम्हाला माहितीच आहे आमच्यामध्ये कुत्र पण आणून ऐकायला बसवायची कुवत नाही. मी उघड It's all God. देव आणतो. It's all God. अजून ह्याच्या पलीकडे काय बोलायचं. देव आणतो. I remember in those times, मला आठवतं त्या काळात one person left me. He started a church just next door. एका व्यक्तीनं सोडलं मला आणि चर्च सुरू केलं कुठं इथंच शेजारी. And some of our members helped him. आपल्या काही मेंबर लोकांनीच त्याला मदत केली Don't worry. की काळजी नका करू, We will help you. आम्ही तुम्हाला मदत करतो. We know how Pastor Peter operates. का आम्हाला माहिती आहे अंदर का हमको मालूम है पास्टर पीटर कैसा करता है. We know some of the members here. आणि काही मेंबर लोक पण आम्हाला माहिती We आहेत. will bring them. You don't worry. आम्ही घेऊन येतो त्यांना, तुम्ही नका काळजी करू. That meeting ran for 3 weeks. 3 आठवडे ती मीटिंग चालली. After that, the meeting stopped. त्याच्यानंतर थांबली. Mockers will not laugh. निंदक टिकत नाहीत बेटा. You don't mock. तुम्ही नका निंदा करू. God will elevate you. देव तुला उन्नती देईल. God will lift you up. देव तुला वर आणेल. So don't pray that they should die. तर अशी प्रार्थना करूच नका की निंदक मरावेत. नाही, निंदकाचे घर शेजारी असावे. I don't pray that they lose my sight. I pray that they may be around me only. मी तर अशी प्रार्थना करतो निंदक माझ्यापासून लांब जाऊच नाहीत, माझ्या शेजारीच असावेत. माझ्या निंदकांना मी सारखा दिसला पाहिजे. Amen. And let them see आणि त्यांना दिसू दे how my God sets a banqueting table. माझा देव मेजवानीचा मेज कसा माझ्या समोर मांडतो. Many will not comfort you when you go through hard times. आणि अवघड प्रसंगात ना आपण जेव्हा केव्हा जातो ना, अगदी अशी चुरडल्यासारखी अवस्था होत असते आपली, त्याला बरेच लोक आपल्याला सांत्वन पण द्यायला येत नाही. And it is good. आणि चांगलंच आहे. Because कारण the God of comfort then will comfort you. मग सांत्वनाचा देव येऊन आपलं सांत्वन करे. Amen. तर लोकांची गर्दी झाली ना की देव राहून जातो. Amen. Amen. And sometimes these things make you very strong. आणि कधी कधी याच्या सगळ्या गोष्टी घडतात ना, त्या आपल्याला बलवानच कर. चुराडा होऊन होऊन माझा आता रस निघतो. Praise God. तो I remember मला आठवतं one great man of God एक देवाचे महान सेवक, who has a huge church. त्यांचं मोठं चर्च His आहे. wife was very serious. त्यांची पत्नी फार गंभीर आजारी Her होती health was going down and down. आणि त्यांच्या पत्नीची तब्येत खालावत चालली. And he said, तर ते म्हणाले her health is going down. In the whole year I have seen she's becoming weaker and weaker. माझ्या पत्नीची तब्येत माहित नाही का खालावत चालली. वर्षभर मी पाहतोय ती अशी बारीकच होत चालली. But he said, none said that we feel sorry for your pastor, for your wife. पण कोणी म्हणे येऊन मला कधी असं म्हटलं नाही की पास्टर तुमच्या पत्नीला बघून आम्हाला वाईट वाटतं. He said, good they didn't say. आणि ते पास्टर म्हणाले बरंच झालं कोणी येऊन असं बोललं नाही मला. Because it was a one battle already. कारण की ते जिंकलेलंच युद्ध होतं ऑलरेडी. Say, if they had said negatively, जर लोक येऊन काही नकारात्मक बोलले असते,
then I couldn't have had a positive approach. तर मला मग सकारात्मक रीतीने अप्रोच करता आला नसता तर बरंच झालं त्याला कोणी आलं नाही. Because if they felt sorry, कारण त्यांना जर वाईट वाटलं असेल, that means they came to comfort me. तर याचा अर्थ ते मला सांत्वन द्यायला आले की तुमच्या बायकोला बघून तुमचं सांत्वन करायला आम्ही आलो. Like Job's friend came to comfort him. जसं योबाचे मित्र योबाचं सांत्वन करायला आले, He said, तर तो म्हणाला, I have not lost my wife. माझी पत्नी अजून वारली नाही. Job lost his 10 children. तर ते म्हणाले माझी पत्नी अजून वारलेली नाहीये, योबाची 10 मुलं मेली. So it was okay for his 4 friends to comfort him. तर 4 मित्रांनी त्याचं सांत्वन येऊन करणं ठीक आहे, कारण योबाची 10 मुलं मेलेली होती ऑलरेडी. But he said, पण हे म्हणाले, my wife is alive. हे पास्टर म्हणाले माझी बायको अजून मेली नाहीये. And so I don't want any comfort nor crying. म्हणून मला सांत्वन दिलासा आणि रडगणं नाही पाहिजे, कोणी रडायचं नाही बरं का, अजून आहे ती बरोबर. And then he went to the Lord and prayed. आणि मग त्यांनी प्रभूला प्रार्थना केली And he said, आणि म्हणाले that you will heal her does not make you the Lord of my life. की प्रभू तू तिला आरोग्य देऊन मग तू माझ्या जीवनाचा प्रभू होणार असं नाहीये. Whether you heal her or not, तू माझ्या पत्नीला आरोग्य दे, बरं कर नाही तर नाही कर, you will still be my तू माझा प्रभू आहेस आणि राहशील. माझ्या अटी नाहीयेत दे बापा. That's what he said. असं म्हटले ते पास्टर. That you heal her is not what makes you my God. की तू माझ्या पत्नीला आरोग्य देतोयस आणि म्हणून त्यामुळे तू माझा प्रभू होतोयस असा माझा हिशोब नाहीये. Whether you heal her or not, माझ्या पत्नीला तू बरं कर नाही तर नाही बरं कर, you are my तू God. माझा प्रभू आहेस. फिनिश्ड. Because you cannot be tied up to the truth. का सत्याला आपण असं बांधलेलं नाही राहू शकत. I mean, you cannot be tied up to the truth and still be shaken by the circumstances. म्हणजे कसं सत्याला बांधलेलं राहून परिस्थितीनं हादरणं हे आपल्याकडनं होऊ नाही शकत. की आपण सत्यात एवढे दृढ आहोत आणि तरी आलेली परिस्थिती सारखं आपल्याला डगमगते आणि हादरवते. नॉट डन. असं होत नाही, व्हायला नकोय. If you say you are tied to the truth, तुम्ही जर म्हणता असं की मी सत्याला बांधलेली आहे, don't be shaken by the circumstances. हादरू नको. परिस्थिती काही आली तरी हादरायचं नाही. The truth will set you free. सत्य तुला मोकळं करेल, सत्य तुला सोडवेल. माझं वाक्य आहे, कुछ भी हुआ तो कुछ भी नहीं होता. क्यों नहीं होता? क्योंकि प्रभु अपने साथ. Amen. कुछ नाही होता. He said, I will still praise you, O God. तर ते पास्टर म्हटले मी तरी तुझी स्तुती करीन. In 1 year, his wife was एका वर्षभरात त्यांची बायको बरी झाली. And he said, I praise God, nobody came crying for her. आणि ते म्हणतात की मी देवाचे धन्यवाद देतो, देवाचे आभार मानतो की त्या वर्षभरात कोणीही तिच्याविषयीनं रडत माझ्याकडे आलं नाही. He said, I want people, positive people to come. ते म्हणाले सकारात्मक माणसंच मला माझ्याकडे यायला हवी आहेत. नकारात्मक असं कसं झालं, तुमची बायको अशी कशी किती बारीक झाली, म्हणजे काय म्हणायचंय, खायला घालत नाही का? Sometimes I meet people in the mall. हो ना, कधी कधी बरा. व्हॉट ए टॉपिक, आय न्यू इट. कधी कधी मी लोकांना मॉलमध्ये भेटतो. नाही, लोक मला मॉलमध्ये भेटतात. One lady came to me. एकदा मॉलमध्ये एक बहीण आली माझ्याकडे. Pastor, खूप म्हणाली, बारीक झालं तुम्ही. पास्टर तुम्ही किती वाढलात, किती वाढलं तुम्ही. किती वाढलात. म्हणजे And you know what happens with some of them is, आणि त्यांच्यातल्या काहींचं काय होतं, they are overweight. खूप जाड असतात. And they look at me as underweight. ओबीस. मग त्यांना असं वाटतं की पास्टर खूपच अशक्त झाले. पास्टर जयश्री घर में कुछ करती ही नहीं है शायद. When you are fit, पण असं नाही, जेव्हा आपण धडधाकड असतो फिट, then you be thin also, it's okay. मग बारीक असलं तरी चालतंय. तब्येत चांगली पाहिजे, Isn't it? है की नाही? तब्येत चांगली पाहिजे ना या वयामध्ये. बारीक ठीक आहे. Where I want to become Mr. Universe. आता कुठं मिस्टर युनिव्हर्स व्हायचंय का? आणि या वयामध्ये 100 पर्यंत वजन वाढवून करू काय? या वयात चरबी तर गेलीच पाहिजे. Third point. सेवा कैसे करेंगे नाही तो. तिसरा मुद्दा, There is a time to flee. पळायची पण एक वेळ असते. There is a time to flee. एक वेळ पळायची पण असते, तिथून पळून जायचं. Matthew 10:23. मत्तय 10:23. Jesus said, येशू बोलले, but when they persecute you in this city, flee to another. For verily I say unto you, you shall not have gone over the cities of Israel till the Son of Man comes. मत्तयाचा 10वा अध्याय आणि त्यातलं 23वे वचन असं सांगत आहे की पण जेव्हा या नगरात ते तुमचा छळ करतील तेव्हा तुम्ही दुसऱ्या नगरात पळून जा. कारण मी तुम्हाला खची सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्रायलाच्या नगरांमध्ये तुमचे फिरणे आटोपणार नाही, संपणार नाही. When you are persecuted, don't stand there, run. आपला छळ जर कुठे होत असेल
तर तिथे पळून जायचं, तिथे कशाला थांबायचं? You should know which battles to fight and which battles to flee from. आपल्याला कळलं पाहिजे कुठलं युद्ध लढायचं आणि कुठल्या युद्धापासून पळून जायचं. When you're persecuted, don't stand there and get beaten up. जिथे कुठे तुमचा छळ होत असतो तिथे कशाला उभं राहायचंय आणि मार खायचाय? Fleeing is not cowardice. पळून जातो म्हणजे आपण भित्रट नाहीये. It is wisdom. ज्ञान आहे, ज्ञान. Jesus also fled when in Nazareth the multitude tried to throw him from the cliff. नाझरेत गावामध्ये लोकसमुदाय जेव्हा येशूंना टेकडीच्या वरून खाली फेकायच्या प्रयत्नात होते, लोकसमुदाय त्या प्रयत्नात होता, येशू तिथून पळून गेले निष्ठून. Yes, he didn't say no, I will stand here. येशू नाही म्हणाले नाही नाही मी उभा राहतो, येऊ दे ना. अरे नाही, कुछ नाही होता. अरे काय कुछ नाही होता? Where there are fights, don't stand there. जिथे भांडण आहे तिथे उभं कशाला राहायचं? आणि छळ होतोय तर पळून जा ना तिथून. Somebody is fighting with you, don't stand there. कोणी समजा तुझ्याशी भांडण घेतलंस तर मी पण आज यांना सुनवूनच जाणार आहे. काय गरज नाही, काय गरज नाही. मी पण आज ऐकूनच जाणार आहे. हा. You have to just keep असं म्हणायचं की मी आज ऐकून जाणार आहे. मी मौन व्रत धारण केलंय. Amen. माझी जीभ टाळूला चिकटली आहे. You know Joseph, योसेफ, he also fled when Mrs. Potiphar wanted to have physical relationship with him. सौ पोटिफराला योसेफाबरोबर शारीरिक संबंध साधायची इच्छा झाली तर योसेफ राहिला का घरात? He ran. पळून गेला की इधर डेंजर आहे. Say, when you're near a alcohol shop, don't stand next to it and take photo. दारूच्या दुकानाच्या समोर उभं राहून बिलीवर लोकांनी फोटो काढायची गरज नाही, प्लीज. Because next day you will be inside. कारण दुसऱ्या दिवशी तुम्ही दारूच्या दुकानाबाहेर नाही आत सापडाल. And the third day with the bottle. आणि तिसऱ्या दिवशी बाटली हातात सापडेल. फोटो तो बहुत जल्दी वायरल होते. तूने नहीं निकाला, औरों ने निकाल के डाला. Where you have to run, run. जिथून पळून जायचं असतं ना बेटा, तिथून पळूनच जायचं असतं. Amen. जीव धरान पळा, डोंगराला आग लागली, पळा पळा पळा. Once Kenneth Hagin was going with his young son to a place. एकदा ना केनेथ हेगन देवाचे महान सेवक आपल्या धाकट्या मुलासोबत कुठेतरी जात होते. And that place was demon infested. आणि त्या जागेमध्ये ना सैतान खूप होता, म्हणजे सैतान दुरात्मे जाणवत होते. As he walked near that road, आणि जसं त्या रस्त्याच्या जवळ ते आले, suddenly his son stopped on the track. अचानक त्यांचा मुलगा तिथे थांबला. He couldn't move. त्याला जायला होईना. And so Kenneth Hagin looked back. तर केनेथ हेगननी मागे वळून And पाहिलं he came running to him. आणि पळत आले त्याच्याकडे. And the son said, Daddy, तर मुलगा म्हणाला, डॅडी I cannot move. मला पुढेच जायला होत नाहीये. I cannot move. मला नाही पुढे जायला होत. His eyes had become big. डोळे त्याचे असे मोठे झाले And he was struggling. आणि तो असं संघर्ष करत झटत असल्यासारखा दिसला. Kenneth Hagin immediately realized केनेथ हेगनला लगेच कळलं that this place is infested with demons. या जागेमध्ये सैतान आणि दुरात्म्यांचा खूप संचार आहे. He held his son's hand तर त्यांनी आपल्या मुलाचा हात धरला and said, You devil, leave him in the आणि name of सैतानाला Jesus. आज्ञा केली, माझ्या मुलाला येशूच्या नावात सोड. And he said, Son, run. आणि मुलाला म्हणाले, बेटा धाव. Kenneth Hagin said, Run, son, केनेथ run. हेगन आपल्या मुलाला म्हणाले की पळ बेटा पळ, इकडनं Let पळ us काढ. get out of the devil's territory. इथून पळ काढूया, आपण सैतानाच्या साम्राज्यातनं बाहेर निघून जाऊया. You need to learn something here. काही गोष्टी इथं आपण शिकल्या पाहिजेत. ते महान सेवक होते बेटा. So don't purposely go to the places of evil. तर मुद्दामून सैतानी जागांमध्ये जायची गरज नाही. Amen. का अजूनपर्यंत- Nothing will happen to me. काय होणार नाही मला काय नाही होत. Like one fellow, जसं एक in the beginning he was walking with me and he was walking in the middle of the road. सुरुवातीला माझ्या सोबत एक होता, एक व्यक्ती, आणि Young fellow. तरुण होता. आणि एकदा रस्ता आहे ना, रस्त्याच्या मध्येच असा चालत होता. Bombay Pune road. हायवे, बॉम्बे पुणे हायवे, जुना हायवे ना. I said, Why are you walking in the center? तर मी त्याला विचारलं, अरे बाबा रस्त्याच्या मध्ये का चालतो? I am a believer. मी बिलीवर आहे. Nothing will happen to me. म्हणलं नेमकं काय आहे म्हणजे? Even मला काय if नाही the होत. car bangs me, the car will break. गाडीने मला उडवलं तरी गाडी तुटेल, मला काय नाही होत. हो का? गाडी तुटेल? अशी गाडी कुठली आली? सो फनी, आय टेल यू. Some people काही they don't लोकांना- realize where and how to behave. काही लोकांना कमाल बाबा, अगदी कमाल, आणि त्यांना कळतच नाही कुठे, कधी, कसं वागवायचं, You कसं know वागायचं. how there was a feud between Esau and Jacob. एसाव आणि याकोबात कसं भांडण लागलं माहित आहे ना. And he said Esau was angry. Bible says Esau was angry with Jacob आणि बायबल म्हणतं एसाव याकोबावर चिडला, because कारण his father gave all the blessings to Jacob. त्याच्या वडिलांनी सगळे आशीर्वाद याकोबाला देऊन टाकले. And so he said to himself, तर तो स्वतःशी म्हणाला, My father will die very soon. माझे वडील आता लवकर वारणार आहेत And the days of sorrow are near. आणि दुःखाचे दिवस आता जवळ येत आहेत. Then I will kill my brother Jacob. मग मी माझा जो भाऊ आहे ना याकोब, त्याला ठार मारीन. Then I will kill him. मी त्याला ठार मारीन. But you know what happened? पण मग काय झालं? Rebecca heard. रबेकानी ऐकलं.
the plan of Esau. एसावची योजना तिच्या कानावर आली And she sent for Jacob. आणि तिनं याकोबासाठी पाठवलं. And she said, म्हणाली Esau, your brother is planning and plotting to kill you. म्हणजे याकोबाला तिनं सांगून टाकलं की तुझा भाऊ आहे ना हा एसाव, तुला मारायचा आणि तुझा खून करायचा प्रयत्न करतोय. He's waiting for your daddy to die and then he will kill you. त्याचं प्लॅनिंग चाललंय, तुझ्या डॅडीची मरायची वाट बघतोय तो, डॅडी वारले की तो तुला ठार मारणार आहे. So listen carefully, my son. तर माझ्या मुला जरा सांभाळून ऐक, Get ready तयार हो and flee to my brother Laban. आणि माझा भाऊ आहे ना तुझा मामा लाबान, त्याच्या घरी पळून जा. Go to Haran there. हरान देशात निघून जा, पळून जा, इथे नको राहू. Run immediately. लगेच लगेच निघून जा, पळून जा. Jacob didn't say, याकोब असं नाही म्हणाला. No. नाही, I'm ready to face Esau. मी तयार आहे एसावला तोंड द्यायला, मी नाही जाणार. If he is ready to kill me, I've got one more. काय समजतो hockey stick स्वतःला, here. तो मला ठार मारायला तयार झाला, मी काय कमी आहे का? माझ्याकडे पण अजून एक हॉकी स्टिक आहे. If हो he is का? powerful, I am also तो powerful. सामर्थ्यवान आहे तर मी पण आहे. No. असं He नको. didn't also say, I will fight him in the name of Jehovah. तो असं नाही म्हटला, असं सुद्धा म्हणाला नाही तो की हो देवाच्या नावात मी आता त्याच्याशी जाऊन झगडा करणार आहे. No, he ran नाही. away. आईने सांगितलं तसं पळून गेला, घर सोडून He ran away. पळून गेला. It is wise at times to run away. कधी कधी पळून जाणं शहाणपण असतं. Because his mother said, stay for some time with your uncle. कारण आई म्हणाली तुझ्या मामाच्या घरी थोडे दिवस जाऊन राहा, इथे जरा. Once his anger subsides, एकदा तुझ्या भावाचा राग शांत झाला then you can come back. मग ये परत. See, हा, you have to be wise. थोडं हुशार राहायचं बेटा, मुद्दामून कशाला. Where you have to run, don't stay there. जिथं पळून जायचं तिथं पळूनच जायचं, तिथं आणि मुद्दामून काय राहायची गरज Where आहे. you know there are fights, don't sit there. जिथं तुला माहितीये की इथं भांडणच होतात, मग तिथं तू आणि खुर्ची टाकून बसायची गरज आहे का? That's what Psalm 1, 2 and 3 says. स्तोत्र 1-3 मध्ये तेच लिहिलंय. Amen. आमेन. Don't sit with sinners. तिथं कशाला पाप्यांच्या सोबत आपण जाऊन बसायचं? माहितीये ना ये ग्रुप में हमेशा झगड़े ही लगते, तू क्यों बैठ रहा उधर? Amen. Maybe they are very close friends. कदाचित तुझे जिगरी दोस्त असतील, But if they are fighting friends, don't sit with them. पण जिगरी भांडणारे दोस्त असतील तर त्यांच्यात बसायचं नाही. Because they will lose their limb, you will also lose. कारण त्याचं तर हाड तुटणारच आहे, तुझं तुटलं तर. हा, नोकरीला जायचंय, मम्मम पाहिजे का नाही? If you are to achieve your purpose on earth, पृथ्वीवरती जर तुझा जो काही संकल्प आहे तो तुला पूर्ण करायचा असेल there is a time to run. तर पळायची पण एक वेळ आहे, त्या वेळेला पळायचं. Amen. आमेन. Because here we see Jacob had been mightily blessed by his father. कारण इथे आपण बघतो याकोबाला त्याच्या वडिलांनी महान आशीर्वाद दिला. Say, हा, but he knew, पण त्याला माहित होतं, though Jacob was very, cunning. जरी याकोब पण जरा असा युक्तिवानच होता, He said, no, I don't want to fight. तो म्हटला नाही, पण तरी तो म्हणाला नाही, मला भांडायचं नाही. Amen. आमेन. When David was playing for King Saul, आणि दावीद जेव्हा केव्हा शाऊल राजासाठी वीणा वाजवायचा and Saul used to throw the spear. आणि शाऊल काय करायचा, भाला फेकायचा दावीदावर. David didn't say, no, I'll still continue playing the harp because it is Christian music. दावीद असं म्हटला का? नाही, तो भाला फेकतोय, महाराज माझ्यावर भाला फेकतायत तरी सुद्धा मी वीणा वाजवणारच आहे, कारण की ख्रिश्चन संगीत आहे. म्हणजे काय? Then it will not affect me. काय होणार नाही मला, मी ख्रिश्चन वाद्य वाजवतोय. No, Bible says he fled. बायबल म्हणतं दावीद पळून गेला. He fled. पळून जायचा दावीद मग. Amen. की पळा पळा पळा, महाराजांच्या अंगात आलं पळा. If he hadn't fled, जर पळाला नसता he wouldn't have become the king of Israel. इस्रायलचा राजा झालाच नसता ना. See, he didn't say, no, I will pray. दावीद असं नाही म्हटला, नाही मला जरा फास्टिंग प्रेयरला बसू दे. Sometimes you have to use your brains. नाही, कधी कधी देवानी दिलेली बुद्धी वापरायची असते. Amen. आमेन. Praise God. कळतंय ना? कधी You कधी know, when Herod was trying to kill little baby Jesus, हेरोद जेव्हा बाळ येशूला ठार मारायच्या बेतात होता, the Lord spoke to Joseph in his dream. प्रभू योसेफाशी स्वप्नात बोलला ना, Take the young child की लहान बाळाला घे and run to Egypt. आणि मिस्र देशात पळून जा. God said. देव बोलला त्याला, इथे राहू नको, पळून जा. Why should God say? देव का त्याला असं बोलावा? हा, देव आहे तो, का असं बोलावा की इथून निघून जा, पळून जा? God could have said, no, no, don't worry, I will cover him with the blood or cover him with something. देव आहे ना तो, देव त्याला म्हणू शकला असता, नाही इथंच मुक्काम ठोक, तुझ्या बाळाला मी रक्ताखाली झाकतो वगैरे वगैरे वगैरे. नाही नाही, पळून जा. Say, but why angels didn't protect? देवदूतांनी का नाही मग त्याला संरक्षण दिलं? They should have been around him to protect him. देवदूत त्याच्या सभोवताली असायला हवे ते, तेव्हा त्याला संरक्षण द्यायला. But God said, flee. पण
देव त्याला म्हणाला तू पळून जा. Because there is a time to fight and there is a time to flee. कारण युद्ध करायची एक वेळ आहे, पळून जायची पण एक वेळ आहे. Amen. जेव्हा पळून जायचं तेव्हा पळूनच जायचं. At times the Lord says, कधी कधी प्रभू म्हणतो I am your refuge and my strength मी and तुझी your strength. मी तुझा आश्रयस्थान आणि तुझी ताकद आहे. But sometimes he says flee. पण कधी कधी देव असंही म्हणतो की पळून जा. When I was beaten, जेव्हा मला काही वर्षांपूर्वी लोकांनी मारलं I fled. मी पळालो. I didn't stand there to fight back. माझ्या घरात घुसले होते ते लोक. मी त्यांना प्रतिलढा करायला तिथे उभा नाही राहिलो, मी पळालो. God protected me. देवाने मला सुरक्षित ठेवलं. I didn't even fight back. मी तर प्रतिलढा केलाच नाही त्यांच्याशी. Because if we even go for self-defense, we sometimes become offensive. कारण स्वतःचा बचाव करताना सुद्धा कधी कधी आपण खूपच हल्लाबोल करतो. See? तर ते नकोच. But today both of them who hit me are in the prison. पण आज ते दोघेही ज्यांनी मला बेदम मारलं होतं ते तुरुंगात आहेत. One of them I'm sure he is still in the prison आणि today. त्यातला एक तर नक्कीच तुरुंगात आहे. Even till today. आजपर्यंत आहे. He's become lean like this. असा झाला एकदम सडपातळ. Because we know now who came. आम्हाला ठाऊक आहे कोण आले होते. He's still in the prison. अजूनही तुरुंगात आहेत. He wants to be released. आणि त्याला सुटका हवी आहे. 2007. Sometimes it happens. कधी कधी होतं बेटा. One pastor of a great church, एका मोठ्या चर्चचे पास्टर he wrote, त्यांनी लिहिलं when I was a young pastor की म्हणे जेव्हा मी लहान होतो, वयाने छोटा होतो, पास्टर होतो, and the Lord began to move mightily in my life, आणि प्रभू माझ्या जीवनामध्ये महान रीतीने कार्य करायला लागला. he said some so-called pastors were against me. तर ते म्हणतात की काही होते असे नावाने पास्टर, ते माझ्या विरुद्ध गेले. He said I had to flee. तर ते म्हणे मला पळून जावं लागलं तिथून. He was in one of the universities taking his classes, but he left that and joined another university. ते एका विद्यापीठामध्ये आपले क्लास घेत होते, पण त्यांना तिथून पळून जाऊन दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये जावं लागलं. They were so much against. एवढं त्यांच्या विरुद्ध गेले. काही नावाचे पास्टर होते ते. Some started writing to him, काही त्यांच्याशी full of insults. पत्रानं संपर्क साधून त्यांना खूप अपमानित करायला लागले. He said, though I didn't do anything against them, आणि ते म्हणतात जरी त्यांच्या विरुद्ध मी काही केलं नव्हतं, but he just prayed. पण त्यांनी फक्त प्रार्थना केली. God said, be silent. प्रभू त्यांना म्हणाला तू शांत राहा. And he stayed silent. ते शांत राहिले. God raised him up. देवाने त्यांना उचललं. Today he's got one of the largest churches in Africa. आज आफ्रिकेमध्ये त्या पास्टरांचं सगळ्यात मोठं चर्च आहे. मोठ्या चर्च मधलं एक सगळ्यात मोठं. And he was sharing with his mentor. आणि ते आपल्या वरिष्ठांना सांगत होते. And the mentor told him, तर ते वरिष्ठ त्यांना म्हणाले don't fight back, don't answer. कधी प्रतिलढा, झगडा, भांडणं, प्रतिउत्तर करायचं नाही. Just run away from पळून the जायचं. scene. अशा त्या चित्रातनं पळून जायचं. When it is time to flee, flee. पळायच्या वेळेत पळूनच जायचं. When you are dealing with false brethren, it is time to flee. खोट्या बंधुजनांशी जेव्हा केव्हा आपण व्यवहार करतो तिथून पळून जायचं. Don't talk to a fool. मूर्खाशी बोलू नका, Otherwise you will also become a fool. नाहीतर तुम्ही मूर्ख व्हाल. Amen. मूर्खांशी गप्पांचा विषयच नकोय. If the enemy जर शत्रू within you cannot kill you, तुझ्यातला शत्रू जर तुला ठार मारू शकत नाही, even the outside enemy cannot kill you. तर बाहेरचा शत्रूही तुला ठार मारू शकणार नाही. तुझ्या आतला शत्रू जर तुला ठार मारू शकत नाहीये, वजन आहे वाक्यात, तर बाहेरचा शत्रूही तुला ठार मारू शकणार नाही. अंदर से बड़ा बन. Yes. किसी को कुछ दिखाने की जरूरत नहीं है. Amen. आमेन. You have to flee. पळून जायचं. अशा प्रसंगांमध्ये तिथून पळून जायचं. Amen. आमेन. The devil tries his best. सैतान सर्वतोपरी खूप प्रयत्न करतो. When Delilah came in Samson's life, दलीला जेव्हा शमशोनाच्या जीवनात आली, he didn't realize त्याला कळलं नाही that she was there to tie him up. की ही त्याला बांधायला आली होती. He should have run, तो पळून जायला हवा होता, but he didn't. पण नाही पळाला. मग अडकला. And so he got stuck. मग अडकला. जिथे पळून जायचं तिथून पळून नाही गेलो तर कधी कधी अडकतो. When the devil is determined to bring one fellow down, सैतानाने जर एखाद्याला खालीच पाडायचं ठरवलंय,
He will always use people like Judas तो नेहमी यहूदासारख्या माणसांना वापरणार to pull you down. तुम्हाला खाली पाडायला. You need to be strong. तुम्ही बलवान राहायला You पाहिजे. need to know who is Peter, who is Judas. तुला कळलं पाहिजे पीटर कोण आहे आणि यहूदा कोण आहे. येशूंच्या शिष्यांमध्येही पीटर कोण आणि जुडस कोण हा फरक तुला कळायला हवा. Amen. आमेन. Who is your friend, who is your enemy. तुझा मित्र कोण आणि तुझा शत्रू कोण हे तुला कळायला हवं. Praise the Lord. देवाला धन्यवाद. And we have no time आणि आपल्याकडे वेळ नाहीये to argue with people. आपल्याला कुठे वाद घालायला वेळ आहे का लोकांशी की नाही पण असं नाहीये नाही पण असं नाहीये. Sometimes silence is golden. कधी कधी म्हणतात ना शांतता सुवर्ण असते. God will handle it then. देव हाताळून घेईल बेटा. God says, be still and know that I देव am. म्हणाला शांत राहा उगा राहा असं लिहिलंय बायबल मध्ये. उगारा म्हणजे शांत राहा आणि मी देतो ते तारण बघा. Be still and know that I am God. शांत राहा आणि जाणा की मी देव आहे. That means I am your God. म्हणजे मी तुझा देव आहे. You keep quiet. तू शांत राहा. Don't talk. तू नको Don't बाचाबाची argue. करू Don't नको ना justify बोलू बाबा. yourself. नको ना स्वतःचा न्याय करायला जाऊ आणि त्यांना जस्टिफाय करायला जाऊ. नाही पण मी चुकलेलीच नाही. नाही पण असं झालंच कसं. नाही पण मी नाहीच चुकलेली. अरे शांत राह ना बाबा. Free evil. वाईटापासून पळ. Free from evil people. वाईट लोकांपासून पळ. People who are not walking in the will of God. जे देवाच्या इच्छेत चालत नाहीत ना त्यांच्यापासून पळ. Flee from them. सोड त्यांच्यापासून पळून जा. Don't stick around with them. नको त्यांच्या सोबत राहू. जर तुझ्या लक्षात आलं की देवाच्या इच्छेत चालत नाहीयेत. Amen. So today, तर आज I hope you have understood माझी अशी आशा आहे की तुम्हाला कळलं असेल when you should flee कधी पळायचं and when you should fight back. आणि कधी युद्ध करायचं. Amen. आमेन. Don't flee when it is the devil. जेव्हा सैतान असतो ना तेव्हा पळायचं नाही. Stand strong. तिथे खंबीर उभं राहायचं. Stand for the truth. एकदम सत्यासाठी उभं राहायचं. Stand for Jesus. येशूंसाठी उभं राहायचं Fight the fight of faith. आणि विश्वासाचं युद्ध करायचं. Amen. Amen. If the devil comes, जर सैतान आला fight him. तर त्याला लढा द्यायचा. Don't give up. तिथं हार नाही The मानायची. circumstances are bad. परिस्थिती वाईट आहे Fight it back. त्याला लढा Push द्यायचा. darkness behind. अंधाराला मागे Move ढकलायचं. on forward. पुढे जायचं. Every one of us आपल्यातला प्रत्येक जण will face troubles in our life. बघा आपल्यातल्या प्रत्येकाला आयुष्यात त्रास येणार आहेत बरं का. All of us. सगळ्यांना त्रासांना सामोरं जावं लागणार आहे. ना तू छूटेगा ना मैं, ये तो सबके जीवन में आएगा. But as believers, पण बिलीवर या नात्याने we can fight the power of darkness in the name of Jesus. येशूंच्या नावात अंधाराच्या शक्तीला आपण लढा देऊ शकतो. ही जमेची बाजू. Don't give up. हार नाही मानायची. Just take the help of Jesus. येशूंची मदत घ्यायची. प्रभू आपल्या सोबत आहेत. Amen. आमेन. Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Father. It's so wonderful to be in the presence of God. धन्यवाद देव बाप्पा. तुझे आभार, तुझी स्तुती. देवाच्या सहवासात राहणं फार छान आहे बरं का. We don't observe Ash Wednesday, आपण राखेचा बुधवार पाळत नाही. but we take this occasion to preach Christ. पण तो प्रसंग साधून आम्ही ख्रिस्त गाजवतो. Amen. राखेच्या बुधवारवर आपण काही साजरं करून रडत नाही, पण प्रसंग साधून ख्रिस्त गाजवतो. Every occasion and every event is an excuse to preach Christ. प्रत्येक प्रसंग प्रत्येक घटना ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी आपल्याला मिळालेली संधी आहे. Amen. Amen. Because some will think, why you didn't speak about Ash कारण Wednesday? काही लोक म्हणतील पास्टरांनी आज काय उपदेश केला, राखेच्या बुधवारवर काही बोललेच नाही. That is not important. ते महत्वाचं नाहीये. Word of God should reach us. देवाचा शब्द आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे. It has to bless us. आपल्याला त्यातून आशीर्वाद मिळाला पाहिजे. Amen. आमेन. Now I'm going to pray for you आता मी तुमच्यासाठी प्रार्थनाही करणार आहे. that God will strengthen you in देव these तुम्हाला days. शक्ती देईल या दिवसांमध्ये. These are perilous times. कारण काळच फार वाईट आलाय बरं का. You cannot be weak. आपण आता अशक्त राहून चालणार नाही. आता प्रभूमध्ये स्ट्रॉंगच राहायला लागेल. लेंगे पेंगे टिकणार नाहीत. The jungle law is जंगलातला नियम आहे survival of the fittest. चप्पल टिकणार, जे बरोबर आहेत ते टिकणार. That is the jungle law. जंगलातला तो नियम आहे. In the jungle you will never see weak survive.
जंगलात तुम्ही कधी लंगड्या पांगड्या जनावरांना टिकलेलं बघणार नाही. Even the strongest lion, the day it becomes weak, it will not be alive. कारण जंगलामध्ये बलवान सिंह सुद्धा जर लंगडा झाला तर जगणार नाहीये, टिकणार Even an नाही. ordinary dog will kill him. कारण एक साधं कुत्रही जाऊन त्या सिंहाला ठार मारू शकेल, कारण तो सिंह लग्ना झालाय. As believers, बिलीवर या नात्यानं we cannot afford to be weak. आता आपल्याला अशक्त राहणं परवडणार नाही, महाग पडेल, It will be heavy on you. जड जाईल. आता बिलीवर झालोय ना, नीट बिलीवर राहा. You have got all kinds of support. सगळ्या पद्धतीचा आधार तुला दिलेला आहे. God is your support. देव तुझा आधार आहे. He sends his angels for देव support. त्याचे दूत तुला आधाराला पाठवतो. The name of Jesus is a येशूंचं support. नाव तुला दिलेलं आहे. Angels back you. देवदूतांचा पाठिंबा आहे. You've got the living word of God. जिवंत शब्द तुझ्याकडे आहे. You call and heaven's door opens. तू हाक मारतो, स्वर्गाचं दार उघडतं. You call, God answers. तू हाक मारतो, देव उत्तर देतो. He said, call unto me in the देव days of बोललाय, trouble. संकट समयी माझ्या नावाला हाक मार. He said, ask and you shall receive. माग म्हणजे तुला मिळेल. What privileged people we are. किती सौभाग्यवान माणसं आहोत आपण. Never live in fear. कधी घाबरून जगायचं नाही. Know that God is with you. हे जाणायचं की नाही, देव माझ्या बरोबर आहे. Jesus is with me. येशू माझ्या सोबत आहे. I will come out of it मी all. यातनं बाहेर पडणार म्हणजे I will पडणार. face it. आणि याला मी तोंड देणार. These things I will not run. या गोष्टींमध्ये मी पळून नाही जाणार. But in these things I will run. पण ज्या काही असल्या निंदा बिंदा किंवा असा काही छळ, तिथं मी नाही राहणार, तिथून मी पळून जाणार. Praise God. पण प्रभूसाठी जिथं उभं राहायला लागेल तिथं मी उभा राहणार, तिथे मी युद्ध करणार. Amen. Amen. Come, let us take some hymns. मग चला Song. प्रभूची आराधना करूया. You deserve the glory and the honor. Lord, we lift our hands in worship as we lift your holy name. You deserve the glory. Yes, He deserves the glory. And the honor. Lord, we lift our hands in worship as we lift your holy name. For you are great, you do miracles so great. Hallelujah. There is no one Yes, nobody like Him. Amen. त्याच्यासारखं कोणीही नाही. There is no one else like you. For you are great, you do miracles so great. There is no one else like you. There is no one else like you. Tu ador que yo. Oh God. Amen. Tu महिमा के योग्य. Glory. Hallelujah. Amen. Thank you, Lord. Thank you. Amen. Yes. Worship you, Tu Lord. ador que yo. Yes. धन्यवाद स्वामी राजा. महिमा के योग्य. Amen. We bless your holy name. नाम गाते हैं. तेरी स्तुति करते हैं. Yes. कि तू है महान, तेरे चमत्कार है महान. Yes. तेरे जैसा कोई नहीं. Yes, nobody like Him. तेरे जैसा कोई नहीं. यीशु तू है महान, तेरे चमत्कार है महान. तेरे जैसा कोई नहीं. Oh, thank you, Jesus. तेरे जैसा कोई नहीं. Amen. Thank you, Hallelujah. Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद आहे बाप्पा, तुझे आभार स्वामी राजा. Sing power and majesty, praise to the King. Mountains bow down and the seas will roll, and the sound of your name. Yes. I sing for joy at the works of your hand. Forever I love you, forever I stand. Yes. Nothing compares We stand to in the name of promise I have Nothing in you. can go against us in the name of Jesus. Hallelujah. Be strong in the Lord प्रभू मध्ये खंबीर राहा and in the power
of His might. प्रभूच्या बळामध्ये खंबीर राहा. Don't give in. हार मानू नका. Don't give up. हार मारू नका. There is a long way to go. अजून फार मार्ग आपला बाकी आहे. लांबचा पल्ला गाठायचा आहे बेटा. God is with you. देव तुझ्या सोबत आहे. आता कुठे हार मानतो? Don't give up. हार नको मानू. Every day we have to keep on moving forward. रोज आपल्याला पुढे 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 जायला हवंय. वधस्तंभ आपलं भूषण आहे. Things will happen. गोष्टी तर घडत राहणार हो. कधी असं कधी तसं, कोण आलं कोण गेलं. Sometimes you get good news, sometimes you will get bad news. कधी चांगली बातमी येते, कधी वाईट बातमी येते. यालाच जीवन ऐसे नाव. Don't look at everything and say it is bad news. सगळीकडे बघून, सगळ्याकडे बघून ही वाईट बातमी आहे, ही वाईट बातमी आहे असं म्हणू नका. God is with you. देव आहे ना तुझ्या सोबत. You will prosper. तू समृद्ध होशील. You will rise. तू वर येशील. You will move forward. आणि तू पुढे जाशील. Devil cannot stop you. शैतान तुला थांबवू शकणार No नाही. enemies can stop शत्रू you. तुला थांबवू शकत नाही. You are मलाही थांबवू शकत surrounded by the power of God. देवाच्या सामर्थ्याचं वलय तुझ्या सोबत आहे. Loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय बापा, I pray for my people माझ्या लोकांसाठी मी प्रार्थना in करतो. this Lenten season. या 40 दिवसाच्या काळात My Jesus, माझे येशू, who seem to have been lost, माझे येशू जे या 40 दिवसाच्या काळात हरवल्यासारखे वाटले but who was not. पण हरवलेले नव्हते. Today आज is risen Christ. ते येशू पुनरुत्थित ख्रिस्त आहेत. He went through all kinds of persecutions, सर्व पद्धतीच्या छळांमधून येशू गेले. all kinds of tribulations. सर्व पद्धतीच्या संकटातून येशू गेले. And He said, आणि म्हणाले, in this world you will have tribulation, या जगात तुम्हालाही त्रास होणार आहे, but be of good cheer, पण धीराने आणि आनंदाने राहा. for I have overcome the आणि या world. जगावर मी विजय घेतलाय. That overcoming Jesus is with us. ते महाविजयी येशू आपल्या सोबत आहेत. Thank you, Father. धन्यवाद देव बापा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Bless my people. माझ्या लोकांना आशीर्वादित कर. Make them strong. त्यांना बलवान कर. Make them committed. त्यांना करारी कर. Keep them focused. त्यांना फोकस ठेव. Let their eyes be fixed on you. त्यांचे डोळे तुझ्यावर केंद्रित ठेव. Change the whole scenario of their संपूर्ण life. चित्र त्यांच्या आयुष्याचं बदलूनच टाक. No devil's power should come against them. एकही सैतानी शक्ती त्यांच्या विरुद्ध येता कामा नये. Clear up their roads. त्यांचे सगळे रस्ते क्लिअर Let कर. their paths be clear. आणि मार्ग त्यांचा अगदी क्लिअर असू And दे. let them move forward in life. आणि ते पुढे 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 आयुष्यात जाऊ देत. Thank you, Father. धन्यवाद देव In बाप्पा. Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. Amen. Praise God. Amen.